नमस्कार मित्रांनो, राजकारणी मीडिया वेव्स प्रस्तुत पारावरच्या गप्पा या कार्यक्रमात मी रेवती आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। मित्रांनो, पारावरच्या गप्पा याच्यासाठी असतात की एकमेकांशी मोकळेपणाने संवाद साधता आला पाहिजे आणि कोरोनाच्या या लॉकडाऊनच्या काळात संवाद साधणं किती महत्त्वाचं आहे हे आपल्या सगळ्यांना खूप चांगल्या रीतीने कळलंय। असाच संवाद आपल्या सोबतच शेतकऱ्यांशीही साधला गेला पाहिजे आणि याच उद्देशाने पारावरच्या गप्पा या कार्यक्रमाचं आम्ही निर्मिती करत असतो, तयारी करत असतो। आज या कार्यक्रमात आपल्या सोबत चर्चा करायला आलेले आहेत मानस ॲग्रो इंडस्ट्रीजचे कृषी वैज्ञानिक आणि कृषी अधिकारी आकेशजी जांभूळकर। त्यांचं स्वागत करूया आणि त्यानंतर मी तुम्हाला त्यांच्या कार्याविषयी माहिती सांगणार आहे। नमस्कार सर। नमस्कार नमस्कार शेतकरी मित्रांनो। तर आकेशजींनी आपल्या विदर्भामध्ये कॅश क्रॉप म्हणून ओळखलं जाणारं ऊस हे पीक आपला विदर्भातला शेतकरी किती चांगल्या रीतीने घेऊ शकतो हे सांगण्यासाठीचं एक मोठं संवादात्मक कार्य सुरू केलंय। आतापर्यंत ऊसाचं पीक हे फक्त मराठवाडा, खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्राची मक्तेदारी होती, पण आपले खासदार नितीनजी गडकरी यांच्या पुढाकारातून मानस ॲग्रो इंडस्ट्रीजनं विदर्भातल्या शेतकऱ्यांना सुद्धा शेतापासून थेट कारखान्यापर्यंत ऊसाचं हे पीक कसं फायदेशीर ठरू शकतं यासाठी मार्गदर्शन करायला सुरुवात केली आणि यात पुढाकार घेतला आकेशजींनी। तर आकेशजी, सगळ्यात पहिला प्रश्न तुम्हाला माझा असा आहे, माझा अर्थात शेतकरी मित्रांचा सुद्धा आहे, की ऊस हे पीक विदर्भातल्या शेतकऱ्यासाठी कसं फायदेशीर ठरू शकतं? नक्कीच फायदेशीर ठरू शकतं आणि ठरत आहे। जनरली आपल्या विदर्भामध्ये मुख्यतः हा पीक आहे सोयाबीन, कापूस, त्याच्यानंतर पूर्व विदर्भामध्ये भंडारा, गोंदिया, चंद्रपूर जिल्ह्याचा विचार केला तर मुख्यतः भात पीक आहे। तर तुम्ही बघताय की मागच्या 2 ते 3 वर्षापासून अनिश्चित पाऊस, अवेळी पाऊस यामुळं शेतकरी विदर्भातील त्रस्त होऊन गेलेला आहे। आलेला पीक, तोंडाशी आलेला पीक हा अति पावसामुळे, अतिवृष्टीमुळे हा नुकसान होत आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होत आहे आणि अशामुळे शेतकरी हतबल झालेला आहे। या सगळ्या विपरीत परिस्थितीमध्ये ऊस हा पीक असा आहे की तो डोलाने उभा आहे शेतामध्ये। तर शेतकऱ्यांचं आर्थिक बळ आपण ज्याला म्हणू शकतो तो सध्या ऊस हाच एक पीक म्हणून सध्या शेतकऱ्याच्या दृष्टीला पडत आहे किंवा शेतकऱ्याला ऊसामध्ये एक त्याला स्कोप दिसत आहे शेतीमध्ये, म्हणून हा ऊसाचा पीक आहे हा शेतकऱ्यांना नक्कीच एक फायदेशीर ठरणार आहे। आणि हे सगळं करण्याकरता मानस उद्योग समूहाने जसं आमचे 3 साखर कारखाने, एक वर्धा जिल्ह्यामध्ये जामनीमध्ये आहे, नागपूर जिल्ह्यामध्ये बेलाला आहे आणि भंडारा जिल्ह्यामध्ये देवळा साखर कारखाना आहे। तर या तिन्ही कार्यक्षेत्रामध्ये आम्ही ऊसाची लागवड शेतकऱ्यांकडून करून घेतो आहे। वेळोवेळी शेतकऱ्यांना आम्ही मार्गदर्शन करतो आहे आणि त्यांचा ऊस लावणीपासून तर त्याची जोपासना कसं करणं, संतुलित खताचा वापर कसं करणं, जमिनीची जोपासना कसं करणं, त्याच्यासोबत जमिनीची जे हेल्थ आहे ते कसं मेंटेन करणं, तिथपासून आम्ही त्यांना वेळोवेळी मदत करतो आहे। त्यांच्या शेतामध्ये त्यांच्या बांधावर जाऊन आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतो आहे आणि तो परिपक्व झालेला ऊस आम्ही त्यांच्या शेतापासून कारखान्यापर्यंत पोहोचवतो आहे आणि त्यांना जे गाळपाला आलेला ऊसाचं पूर्ण रक्कम मी शेतकऱ्यांना त्यांच्या घरापर्यंत आमच्या टीमच्या माध्यमातून पोहोचवून देतो आहे। ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीला शेतकऱ्याला आमच्या कारखान्यापर्यंत यायची गरज नाही आहे, त्यांना फक्त त्यांच्या शेतामध्ये ऊस वाढवायचा आहे, जोपासना करायची आहे आणि त्याच्यानंतर त्यांचं जे आलेलं रक्कम आहे ते आम्ही त्यांच्या घरापर्यंत पोहोचवून देतो आहे। खूपच छान सर, तुम्ही आम्हाला ही माहिती दिली आहे। याच्यातच पुढचा प्रश्न माझ्या मनात असा आहे आणि शेतकरी बांधवांच्या वतीनं मी तुम्हाला तो विचारते की विदर्भातला शेतकरी तसा दुर्लक्षित आहे, पुरेशा सोयी सुविधा मिळत नाही, तर अशा वेळी मानस उद्योग समूहाच्या माध्यमातून तुम्ही शेतकऱ्यांना कशी मदत करता आणि ऊस उत्पादन म्हणजे अगदी शेतीपासून ते कारखान्यात गाळपापर्यंत जाईपर्यंत तुम्ही त्यांना कसं सहाय्य करता? नक्कीच मानस उद्योग समूह हा शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा आहे आणि शेतकऱ्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये आम्ही मदत करतो आहे। कारखाना परिषदेतील जे शेतकरी जे असतात त्यांना आपण ऊस लागवडी करता जमीन तयार करण्यापासून तर त्यांना मदत करतो आहे। नांगरटी करणं, वखरटी करणं, ऊस लागवडी करता सऱ्या मारून देणं, हे सगळं आम्ही त्यांना मदत करतो आहे आणि तो जो येणारा जो खर्च आहे तो आम्ही जो शेतकऱ्यांचा जो ऊस गाळपाला येणार त्या गाळपाच्या रकमेतून आम्ही वजा करतो। त्यासोबतच लागवडी करता लागणारे बेणं, रोपं
आम्ही हे उत्कृष्ट प्रतीचं बेणं, उत्कृष्ट प्रतीचं रोपं आम्ही नर्सरीला तयार करतो आणि तयार झालेलं रोपं आम्ही त्यांना शेतावर आमच्याच वाहनाच्या माध्यमातून त्यांना आम्ही पुरवतो आहे आणि त्यांच्याकडून लागवड करून घेतो. लागवड झाल्यानंतर आमचे जे कृषी सहाय्यक असतात, गटप्रमुख असतात, आमचे जे कृषी निगडित जे लोक असतात त्यांना वेळोवेळी माहिती देतात, तांत्रिक माहिती देतात की ऊस लागवड कसं करायचं, अंतर किती ठेवायचं, खत कोणतं द्यायचं, औषधी कोणती द्यायची, आलेल्या रोगाची माहिती त्यांना आम्ही वेळोवेळी देतो. त्यांना अलर्ट करतो की तुम्ही आता फवारणी करा, हे रोग आलेला आहे, हे खत मारा, अशा पद्धतीने त्यांना आम्ही वेळोवेळी मार्गदर्शन करतो. पाणी वेळेवर देणं हे त्यांना वेळोवेळी म्हणजे दिवसाला आपण डेली त्यांना फोन केल्यासारखं अपडेट देतो आणि त्यांच्या शेतावर जाऊन पाहणी करतो. आमची जी टीम असते, आमचे जे अधिकारी असतात ते पण वेळोवेळी त्या शेतावर बांधावर जाऊन त्यांनी पाहणी करतात, त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करतात. उद्दिष्ट हा एकच आहे की शेतकऱ्यांचं उत्पन्न कसे वाढेल हे आमचं एकदम प्रयत्नपूर्ण मानस टीमचं असतं. अशा पद्धतीने शेतकऱ्यांना आम्ही ऊसाकरता प्रोत्साहित करतो. खूप छान माहिती सर तुम्ही आम्हाला देत आहात. पण याच्यातच या कंटिन्युएशनमध्ये मला एक प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे की विदर्भामध्ये ऊस लागवडीचा हंगाम आणि लागवडीची नेमकी पद्धत किंवा त्यासाठी वापरलं जाणारं तंत्रज्ञान हे कसं आहे हे थोडं आमच्या शेतकरी बांधवांना सांगा. शेतकऱ्यांना आम्ही जेव्हा ऊस लावण्याकरता प्रोत्साहित करतो तत्पूर्वी आम्ही त्यांच्या शेताची मातीचा नमुना घेतलेला आहे आणि त्यांना आम्ही सॉईल हेल्थ कार्ड वाटप केलेलं आहे. आतापर्यंत आम्ही आमच्या मानस उद्योग समूहाच्या माध्यमातून 8,500 सॉईल हेल्थ कार्ड आम्ही शेतकऱ्यांना वाटप केलेलं आहे. त्यानंतर त्यांच्या जमिनीचा कस कसा आहे याचा अभ्यास करून आम्ही शेतकऱ्यांना संतुलित खताची मात्रा कसं द्यायचं हे त्यांना आम्ही मार्गदर्शन केलेलं आहे. आडसाली हंगामाचा विचार केला तर आपल्या विदर्भातील जमीन ही कम्पॅरेटिव्हली पश्चिम महाराष्ट्राच्या मानाने चांगली जमीन आहे. कारण की आपला जो विदर्भ आहे वैनगंगा नदीचा परिसर, सुपीक जमीन आहे. त्याच्यानंतर आपला जो गोसेखुर्द डॅम आहे त्याच्यामुळे जमिनीच्या पाण्याची पातळी ही वाढलेली आहे. तर निश्चितच आपल्या भागामध्ये आडसाली ऊस होतो आणि आतापर्यंत आम्ही यावर्षी 1000 ते 1200 हेक्टर एरियामध्ये आम्ही आडसाली ऊसाची लागवड झालेली आहे आणि अजून पण लागवड चालू आहे. अगदी बरोबर. विदर्भाची जमीन ही खूप उपजाऊ आहे. सर्व अर्थाने नररत्नांची खाण म्हणूनही विदर्भाची जमीन ओळखली जाते. एक प्रश्न असा पण येतो की आतापर्यंत पश्चिम महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना इतक्या वर्षांचा अनुभव आहे, त्यांच्याकडचं येणारं ऊसाचं यील्ड हे आपल्यापेक्षा निश्चितच जास्त आहे. विदर्भातल्या शेतकऱ्यांना पण चांगलं ऊस उत्पादन घेता यावं यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल? नक्कीच विदर्भातील शेतकरी जास्त उत्पन्न प्रति एकर घेऊ शकतात. एक शेतकऱ्याने 102 टन प्रति एकर काढलेला आहे आणि आपली जी जमीन आहे उपजाऊ जमीन आहे. आपल्या जमिनीचा जो पीएच न्यूट्रेंट मुख्यतः बॅलन्स न्यूट्रेंट आहे आणि जो ऑर्गॅनिक कार्बन आहे तो पण जवळपास नॉर्मल कंडिशनमध्ये आहे. तर नक्कीच आपण उत्पन्न जास्त घेऊ शकतो. पण त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना थोडंसं तांत्रिक पद्धतीने शेती करावं लागेल. सर्वप्रथम आपल्याला ऊसाची मुख्य जे वाढण्याची अवस्था असतात, ऊस लागवड, त्यानंतर दुसरी अवस्था फुटवेची अवस्था, तिसरी जी अवस्था असते कांड्या सुटण्याची अवस्था, चौथी अवस्था असते की जोमदार वाढीची अवस्था. या प्रत्येक अवस्थेच्या वेळी शेतकऱ्यांना आवश्यक असणारे खतं, आवश्यक असणारी फवारणी आणि वेळेवर फवारणी नक्कीच करावं लागेल. आणि असं वेळोवेळी केल्यामुळे जो ऊसाचं उत्पन्न आहे हा सहजपणे वाढतो आणि हे प्रत्येक वेळी प्रयोगातून सिद्ध झालेलं आहे. आणि हे समजून देण्याकरता आम्ही आमच्या मानस उद्योगाच्या माध्यमातून एक परियोजना आम्ही राबवलेली होती. त्याला आम्ही म्हणतो मॉडेल प्लॉट योजना. आम्ही आमच्या कार्यक्षेत्रामध्ये निवडक शेतकरी निवडलेले होते आणि त्यांच्या शेतामध्ये त्यांना म्हटलं की तुम्ही तुमच्या पद्धतीने लागवड तुमच्या शेतामध्ये करा. 1 एकर आम्ही आमच्या पद्धतीने करतो तुमच्याच समोर, तुमच्याच माध्यमातून. मग त्यांना आम्ही आमच्या कारखान्यामार्फत त्यांना खत पुरवठा केला, सेंद्रिय खताचा पुरवठा केला आणि जे तज्ज्ञ मंडळी आहेत वेळेवर त्या प्लॉटला भेट देऊन आणि प्रत्येक अवस्थेला त्यांना खत फवारणी हे करायला लावलं. आणि नक्कीच त्यांच्यासमोरच त्या प्लॉटची जे उत्पन्न आलं, समजा त्या प्लॉटला 30 टन उत्पन्न आलं असेल तर या प्लॉटला नक्कीच 60-70 टन आलेलं आहे आणि शेतकऱ्यांनी स्वतः त्यांच्या डोळ्या बघितलेलं आहे.
तर असे तांत्रिक दृष्ट्या शेती आपण ऊसाचे लागवड केलं तर नक्कीच उत्पादनामध्ये फायदा होतो. खूपच छान माहिती आकेशजींनी आपल्याला दिलेली आहे. तर असं सगळं संपन्नता असताना काही सक्सेस स्टोरीज असतील, शेतकऱ्यांच्या यशोगाथा असतील ज्या तुम्हाला माहिती आहेत, तुमच्या माध्यमातून या यशोगाथा घडल्या असतील, असे उदाहरणं काही सांगा आमच्या शेतकरी बांधवांना. आहेतच मॅम. सावनेर भाग, नागपूर जिल्ह्यातील सावनेर भागामध्ये श्री राजेशजी भगल यांनी 102 टन विक्रमी उत्पादन एका एकरामध्ये काढलेलं आहे आणि त्यांचा आम्ही मागच्या ॲग्रोव्हिजनमध्ये झालेल्या कार्यक्रमामध्ये सत्कार केलेला आहे. सोबत गुंथाड्या भागातील सचिनजी उमाटे आहेत. हे दोघं भाऊ ठेक्यानं दुसऱ्यांची शेती करतात. जवळपास त्यांनी 100 एकरमध्ये ऊसाची लागवड केलेली आहे आणि प्रत्येक वर्षाला ते 2500 टन ऊस हा कारखान्याला देत आहेत. असे सक्सेस स्टोरी आमच्या भागामध्ये आहेत ऊसाचे. नक्कीच. आणि या सक्सेस स्टोरीजमधून बाकीच्या शेतकऱ्यांना सुद्धा ऊस लागवडीसाठी प्रोत्साहन मिळेल अशी अपेक्षा आहे. सर, या सगळ्या पार्श्वभूमीवर शेतकरी बांधवांना तुम्ही काय संदेश द्याल? शेतकरी बांधवांना एक संदेश नक्कीच देणार की जे ट्रॅडिशनल क्रॉप आहेत, ॲग्रोनॉमिकल क्रॉप ज्याला आपण म्हणतो, की जसं सोयाबीन आहे, त्याच्यानंतर धान आहे, तर जो पावसाचा ट्रेंड बदललेला आहे, कधी पाऊस अचानक येतो, हाताशी आलेलं पीक हा नुकसानमध्ये जातो, त्यामुळे शेतकरी हा आर्थिक अडचणीमध्ये सापडलेला आहे. तर ऊस हा असा पीक आहे की तो विपरीत परिस्थितीमध्ये सुद्धा डोलानं शेतामध्ये उभा राहतो आणि ऊसाचा हमखास हमीभाव आम्ही कारखान्यात देतो आहे. बायबॅक गॅरंटी आमची आहे. त्यांच्या शेतातून आम्ही ऊस तोडून कारखान्यापर्यंत आम्ही स्वतः नेतो आणि त्या ऊसाचा जे पैसा आहे तो आम्ही त्यांच्या घरापर्यंत पोहोचवतो आहे. तर एवढं हे सुरळीत काम शेतकऱ्यांना आम्ही सेवा देतो आहे. तर नक्कीच शेतकऱ्यांना विचार करावा आणि ऊस नक्कीच लागवड करावं ही शेतकऱ्यांना मी कळकळीची विनंती करेन. तर सर, आज आपण इथे आलात, राजकारणी मीडिया वेव्हच्या स्टुडिओत आपण आलात आणि आमच्या शेतकरी बांधवांना आणि अर्थात आम्हाला सुद्धा अतिशय वेगळी आणि महत्त्वपूर्ण अशी माहिती दिली. त्यासाठी मी आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद शेतकरी मित्रांनो. तर मित्रांनो, विदर्भातल्याच नव्हे तर महाराष्ट्रातल्या सुद्धा शेतकऱ्यांसाठी वेगळे पिकं आणि अशा अभिनव प्रकल्पांची संकल्पना घेऊन आम्ही येत असतो पारावरच्या गप्पा या कार्यक्रमात. अर्थातच आमची संकल्पना आहे की ॲग्रिकल्चर हेच आपलं कल्चर आहे आणि हे कल्चर जर अंमलात आणायचं असेल तर नवीन टेक्नॉलॉजी आणि शिक्षणाचा आधार आपल्याला घ्यावाच लागणार आहे. तर अशाच माहितीपूर्ण आणि रंजक कार्यक्रमांसाठी बघा पारावरच्या गप्पा. कुठे? अर्थातच राजकारणी मीडिया वेव्हच्या यूट्यूब चॅनलवरती. तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायलाही विसरू नका. राजकारणी मीडिया वेव्हचं यूट्यूब चॅनल. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.